आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या या व्याख्यानाच्या पुढच्या सेशनमध्ये आपण या ठिकाणी हेल्थ म्हणजे ज्याला आपण आरोग्य आणि ऊर्जा मॅनेजमेंट, हेल्थ आणि एनर्जी मॅनेजमेंट या विषयावर आपण या ठिकाणी बोलणार आहोत. तर आजचा विषय हा कदाचित अगोदर आलेल्या काही गोष्टींना धरून आपण पुढे बोलणार आहोत. कदाचित मी या अर्थानं म्हणतोय की आपण वारंवार या विषयावर बोलतोय. तो आहे 3 गोष्टी ज्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. मोबाईलचं व्यसन ज्याला म्हणतात, म्हणजे व्यसनाच्या अनेक प्रकारांपेक्षा वेगळा आणि थोडासा घातक असणारा हा प्रकार आहे मोबाईलचं व्यसन. आणि मग त्याच्यातल्या 3 महत्त्वाच्या कन्सेप्टवर आपण आज बोलणार आहोत. त्यातली पहिली आहे ब्रेन फॉग, त्याच्यानंतर आहे डिजिटल डिटॉक्स आणि डोपामाइन फास्टिंग. हे 3 जे विषय आहेत, हे 3 विषय आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे लक्षात घ्या. मोबाईलचं व्यसन हा जो प्रकार ज्यावेळेला मी म्हणतो, मोबाईलला व्यसन हा शब्द वापरला, त्यावेळेला हे समजून घ्यायचं की एखाद्या कोणत्याही सवयीच्या आपण जर आहारी गेलो असेल, तर ते व्यसन बनतं. ते कुठलीही असू दे लक्षात घ्या. म्हणजे सतत गप्पा मारण्याचा असू दे, सतत हसत राहण्याचा असू दे, सतत टाईमपास करण्याचा असू दे, सतत फिरण्याचं असू जे काही तुमचं असं कुठल्याही गोष्टीच्या आहारी गेलात म्हणजे काय, की तुम्हाला तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर जाऊन एखाद्या गोष्टीची ज्यावेळेस सवय लागते, तर ती व्यसनामध्ये रूपांतरित झालेली असते. मग मोबाईलचं व्यसन मी कोणत्या अर्थाने शब्द वापरतो? तो या अर्थाने वापरतो, की तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये असताना वर्गातलं लेक्चर, असणारे कार्यक्रम, तुमच्यासाठी असणारी विविध ॲक्टिव्हिटी ही तुमची प्रायोरिटी आहे. पण ह्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही मोबाईल हाताळताय. प्रत्येक ठिकाणी मोबाईलमध्ये लक्ष असतं. वर्गात तुम्हाला प्राध्यापक सांगतायत, की माझ्याकडे लक्ष दे, तुझं लक्ष मोबाईलमध्ये आहे. व्याख्यान चालू असताना तुम्ही मोबाईलमध्ये लक्ष देता. पद्धती म्हणजे मी जिथं आवश्यकता नसते, अशा ठिकाणी मोबाईल वापरतो का? जिथं लक्ष देणं गरजेचं असतं समोरच्याकडं, अशा ठिकाणी मोबाईल वापरतो का? मोबाईलपासून लांब राहणं मला शक्य होतं का? या प्रश्नांची उत्तरं जर करता या ठिकाणी आपल्याला समाधानकारक मिळाली नाहीत, तर आपण समजून जायचं की आपण मोबाईलच्या व्यसनाला लागलेलो आहोत. हे समजून घ्या. व्यसन म्हणजे व्यसनाच्या व्याख्या बदलत चालल्यात लक्षात घ्या. व्यसन म्हणजे आपण जे म्हणत होतो की काही मद्यपान करतात, मद्यसेवन करतात, धूम्रपान करतात, अशाच शब्दांना, अशाच टाईपला व्यसन म्हणणं हा आता बदलत चाललेला आहे. म्हणजे युवकांच्या व्यसनांच्या व्याख्या बदलत चालल्यात. त्यातलं खतरनाक व्यसन म्हणजे या ठिकाणी मोबाईलचं व्यसन असं या घडीला म्हणावंसं वाटतं. त्याचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, की आपल्या मोबाईलमध्ये असणारा तरी ह्या टीममध्ये म्हणजे आपण सगळेजण जे आहोत त्यांनी वर्ष 2 वर्ष झालं प्रयत्न करतोय. मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे. तर काय करायचं? तर पहिल्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. आपल्यापैकी किती जणांना असं वाटतंय, की मला मोबाईलचं व्यसन लागण्याच्या वाटेवर मी आहे. त्यांनी फक्त हँड रेज करा. वाटेवर आहे असं म्हणतोय. किती जणांना असं वाटतंय? गरजेचं असतं मी तुम्हाला सांगितलं तसं, की मला असं वाटणं, की मी त्या दिशेने कदाचित चाललेलो आहे किंवा मी ऑलरेडी त्या दिशेमध्ये बराच पुढे गेलेलो आहे. हे ज्याला ॲक्सेप्ट होतं, मग त्याचा प्रवास चालू होतो, की मग आता हे दुरुस्त करायला पाहिजे. मला जर ते मान्यच नसेल, की मला मी जे करतोय ते योग्यच आहे असं वाटायला लागतं. म्हणजे मी लेक्चरमध्ये बसून मोबाईल बघतो हे योग्यच आहे, सगळेच बघतात. व्याख्यानामध्ये बसल्यानंतर समोरचा व्यक्ती बोर करतोय म्हणून मी लक्ष देतो. ते बोर करणं काय असतं याच्यावर आपण खाली येणार आहोत लक्षात त्याच्या पद्धतीनं. पण पहिल्यांदा हे आयडेंटिफाय करणं, की मला या इक्विपमेंटच्या, या डिव्हाइसच्या मी आहारी गेलो आहे का? त्यांनी माझा कंट्रोल घेतला आहे का? हे महत्त्वाचं आहे. कसं ओळखायचं? म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मला काही आत्ता 10वीचे पेपर ज्यांचे चालू आहेत, असे या ठिकाणी काही माझे छोटे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत. त्यांना मी त्यांच्याशी ज्यावेळेला मी बोलतो, त्यावेळेला त्यांच्या फोनवर कधीही फोन करा, फोनच ते रिसीव्ह करत नाही. मग त्यांच्या आई-वडिलांच्या फोनवर फोन करायचा, मग त्यांनी फोन द्यायचा आणि मग बोलायचं. हे कसं होतं, की त्यांनी असं ठरवलेलं असतं फोकस त्याच्यामध्ये, की मला जर 2 तास आता वाचायचं आहे, तर 2 तासामध्ये नोटिफिकेशन ऑफ आणि मोबाईलची स्क्रीन उलटी करून ठेवून दिलेला असतो. या 2 तासामध्ये काही झालं तरी मला कुणाचाही डिस्टर्बन्स नको आहे. मी अजिबात त्याला या ठिकाणी वेळ देणार नाही. अशा पद्धतीचं कंट्रोल असणारी काही मुलं आहेत आत्ताची लक्षात घ्या. आणि मग इतका फोकस जर त्यांचा असेल, तर याचा अर्थ असा आहे, की ते त्यांच्या आहारी गेलेले नाहीत. दुसऱ्या बाजूला कंपॅरेटिव्हली मी ज्यावेळेला बघतो काही माझे आत्ताचे मित्र, विद्यार्थी मित्र जे आहेत, जे आता एम-पी-एस-सीचा अभ्यास करतायत, यू-पी-एस-सीचा अभ्यास करतायत आणि ऑनलाईन लेक्चर बघण्यासाठी, पॉडकास्ट ऐकण्यासाठी, करंट अफेअर्स ऐकण्यासाठी मोबाईल त्यांना लागतो, स्क्रीन त्यांना लागते आणि ते त्याच्यावर या ठिकाणी बघत असतात. आता त्यांचं चित्र कसं असतं, की समोर या ठिकाणी करंट अफेअर्सवर एखादा महत्त्वाचा व्हिडिओ चालू असतो. आलं लक्षात?
आणि पॅरलली दुसऱ्या स्क्रीनवर तिथंच या ठिकाणी मित्राबरोबर चॅटिंग चाललेलं असतं. मध्येच कोणतरी ग्रुपमध्ये मेसेज टाकतो की हा इथं आला, तो तिकडे गेला, हे भेटलेला आहे, असं काहीतरी घडलं. म्हणजे त्या व्हिडिओकडे लक्ष आहे असं वाटतं, डोळ्यांनी व्हिडिओ बघताय तुम्ही आणि या ठिकाणी इकडं इकडे चॅटिंग चाललेलं आहे आणि आपल्याला असं वाटतं की मी मल्टीटास्किंग आहे, दोन्ही गोष्टी मी बरोबर करतोय हे लक्षात घ्या. अभ्यासाच्या बाबतीमध्ये हे थोडं घातक आहे मित्रांनो. अभ्यास करत असताना आपल्याला या नोटिफिकेशन्सचा या ठिकाणी थोडा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे या मोबाईलच्या व्यसनापासून बाहेर जाणं, बाजूला जाणं, हे जाणीवपूर्वक कसं कमी करता येईल? तर पहिल्यांदा किल द नोटिफिकेशन. किल द नोटिफिकेशन म्हणजे काय? की नोटिफिकेशन जे आहेत तर त्या सगळ्या या ठिकाणी म्यूट झाल्या पाहिजे. म्हणजे नोटिफिकेशन म्यूट होण्याचा काय फायदा होतो लक्षात घ्या. तुम्हाला त्या वेळेमध्ये डिस्टर्ब कोणी करत नाही. त्या वेळेमध्ये या ठिकाणी आपण फोकस राहतो. हे आपल्याला जमायला पाहिजे. त्यामुळे हा पहिला भाग आपल्याला बघायचा आहे, की मोबाईलच्या व्यसनांमधून बाहेर पडण्यासाठी एक छोटीशी सवय आपल्याला लावायची आहे. ती म्हणजे आपल्याला या ठिकाणी मोबाईलच्या या ठिकाणी व्यसनांपासून बाहेर पडण्यासाठी हे 5 इंच, 6 इंच, 8 इंच तुमच्या हातात जे काही खेळणं असतं म्हणून लक्षात घ्या. ते तुमच्या सोयीसाठी आहे. तुमच्या मदतीसाठी आहे. आज उलटं काय होतं लक्षात घ्या. मोबाईल बाजूला ठेवलेला असतो. तुम्ही महत्त्वाच्या विषयात बोलत असता. तिथे लगेच नोटिफिकेशन वाजतं. नोटिफिकेशन वाजले की लगेच ते बघायचं. तर आजपासून ही सवय ठेवा त्याच्यामध्ये. मला मोबाईल ज्या वेळेला बघायचा आहे, बघावासा वाटतो, त्यावेळेला मी बघेन. सोशल मीडियावर मला ज्या वेळेला यायचं आहे, मी ज्यावेळेला अपडेट होणार, त्यावेळेला मी तिथं येईन. या गोष्टी जर केल्या, तर एक चांगला बदल होऊ शकतो. कोणत्या गोष्टींवर? त्याला आपण आता सुरुवात करू. लक्षात घ्या. काय झालं, की आपल्याला डोपामाइन नावाचा विषय माहीत आहे आणि तो तुम्ही रिसर्च केला असता. परत त्याच्यावर बोलू आपण. लक्षात घ्या, की छोटी एखादी गोष्ट चांगली घडली, आनंद देणारी गोष्ट घडली, तरी केमिकल रिॲक्शन आपल्या या ठिकाणी डोक्यामध्ये होते. मेंदू एक चांगलं केमिकल शोधतो, ज्याला या ठिकाणी डोपामाइन म्हटलं जातं किंवा या ठिकाणी फील गुड हार्मोन्स असं म्हणतात. पूर्वी हे डोपामाइन मिळण्यासाठी या ठिकाणी भरपूर मेहनत करायची. म्हणजे काय, की आनंद मिळवण्यासाठी शिकार केला म्हणून त्याला आनंद मिळाले. 200 मीटर पळून रनिंग केलं, वॉकिंग केलं चांगल्या पद्धतीचं, आलं लक्षात? किंवा कबड्डी तासभर खेळले, फुटबॉल खेळले. या खेळण्यातून आनंद मिळवण्याचे या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी हे चांगल्या पद्धतीचं डोपामाइन तिथनं मिळायचं आणि ते थोडंसं एनर्जेटिक असायचं, लाँग टर्म या ठिकाणी टिकायचं. आता काय झालेलं आहे? आता ज्याला म्हणतो ना चीप डोपामाइन म्हणजे काय? की 4-5 सेकंदाचा, 15 सेकंदाचा एखादा डान्स, एखादा व्हिडिओ, लक्षात कॉमेडी स्किट आपल्याला आनंद देऊन जातं. तेवढ्यात आपण हॅपी होतो लक्षात घ्या. जेवढ्या स्पीडनं तुम्ही हॅपी होता, तेवढ्या स्पीडनं या ठिकाणी तुम्ही रिलीज पण होतं ते लक्षात त्याच्या बाबतीतनं. म्हणजे हे जे चीप डोपामाइन आहे, त्याची काय या ठिकाणी प्रॉब्लेम होतो, की विना मेहनत या ठिकाणी आपल्याला या पद्धतीचं डोपामाइन सारखं-सारखं सोडण्याची मेंदूला सवय लागली. आलं लक्षात? आणि त्याची आपल्याला जर करता या ठिकाणी शरीराला सवय लागली, तर काय होतं, की तुम्ही 2 पानं पुस्तक वाचायला घ्या. एक पान वाचलं की लगेच डिस्टर्ब होतं. कारण काय? त्याला तुम्हाला 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ, 15 सेकंदांपेक्षा जास्त वेळ वाचावं लागतं. इकडं 15 सेकंदाच्या आत दुसरी कृती झालेली असते. एक व्हिडिओ झाला, दुसरा व्हिडिओ ते आनंद मिळायची सवय लागलेली असते आणि म्हणून तुम्हाला असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही, की पुस्तक वाचत असताना एक सलग पुस्तकाचं पान वाचलं, तर पुढं कंटिन्युटी राहील असं होत नाही. हे पहिल्यांदा समजून घ्या. ही प्रक्रिया काय आहे ती समजून घ्या लक्षात घ्या. मी बारामतीच्या अधिवेशनामध्ये ज्या वेळेला हा प्रश्न दीपक करंजीकरांना विचारला, की हा काय प्रकार आहे? हे सगळे सोशल नेटवर्किंग आणि हे सगळं देण्यापाठीमागचं जे दिसतं ते बॅकएंडला काय थिअरी असू शकते? तर सगळ्यात जास्त तरुणांची लोकसंख्या असणाऱ्या भारतामधील प्रत्येकाच्या हातामधला डिव्हाइस असेल आणि प्रत्येकाला जर ही सवय लागली, तर लाँग टर्म मोठे प्रोजेक्ट, त्याच्यावर मेहनत घेणं, या गोष्टी आपोआपच कमी होतील आणि ही जे यंग पॉप्युलेशन आहे, ते आपल्या समोरचं एक चॅलेंज बनू शकतं, डिझास्टर बनू शकतं. इथपर्यंतचा त्याचा धोका आहे लक्षात घ्या. त्यामुळे आपण या गोष्टी समजून घ्या. याच्यात कोणीतरी बोलतंय म्हणून विश्वास ठेवण्यापेक्षा याच्यावर थोडंसं रिसर्च करून आपण हे डोपामाइन कसं काम करतं, चीप डोपामाइन नेमकं काय आहे, त्यातनं मिळणारा आनंद काय परिणाम करतो, त्याचे दीर्घकाळ होणारे परिणाम काय आहेत, हे जर आपण रिसर्च केलं तर आपल्या असं लक्षात येईल की आपण चीप डोपामाइनच्या विळख्यात अडकलेलो आहोत लक्षात घ्या. त्यातून बाहेर पडण्यासाठी स्वतःला थोडंसं ट्रेन करणं गरजेचं आहे. मग स्वतःला कसं ट्रेन कराल? त्याच्या अगोदर या ठिकाणी दुसरी जी महत्वाची कन्सेप्ट आहे, ज्याला मी सुरुवातीला बोललो होतो, ब्रेन फॉग. म्हणजे काय? की मेंदूवर धुकं साचल्यासारखं असणं किंवा गोल्डफिशपेक्षा कमी लक्ष. गोल्डफिश काय प्रकार आहे त्याच्याबद्दल लक्षात घ्या, की गोल्डफिशचं लक्ष देण्याची 7 सेकंद, 8 सेकंदाची या ठिकाणी हे असते, काय म्हणतात त्याला, लक्ष देऊ शकतो. त्यापेक्षा जास्त या ठिकाणी लक्ष केंद्रित करत नाही. अटेन्शन स्पॅन ज्याला म्हणतो, अटेन्शन स्पॅन लक्षात घ्या. आज आपला तरुणांचा स्पॅन जो आहे तो 8 सेकंदापर्यंत आलेला आहे. मी कुठून आलो बघा लक्षात घ्या.
कोविडच्या अगोदर मी असं वर्गात म्हणायचो आल्यानंतर, कोविड नंतरच्या कालावधीमध्ये, की अगोदर 45 मिनिटं आम्ही ऐकायचो समोर बसून. आता ते 8 ते 9 मिनिटांपर्यंत आलेलं आहे. आणि आज आपण 2026च्या मार्च महिन्यामध्ये बोलतोय, ज्यावेळेला मी असं म्हणतोय की गोल्डफिशची जी काही या ठिकाणी अटेन्शन पॅन त्याचा जो असतो 8 ते 9 सेकंदाचा, इतकाच आपला देखील कमी झालेला आहे. हे किती घातक आहे. म्हणजे कालच्याच लेक्चरला आपण बघितलं की 4 तास 5 तास सलग अभ्यास करायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी 50 मिनिटं अभ्यास करा आणि 10 मिनिटाचा ब्रेक घ्या. आणि आज आपण असं बोलतोय की 8 सेकंदाच्या वर माझं लक्ष केंद्रित होत नाही आहे. या दोन्ही मधला फरक समजून घ्या. हे का बोलतोय हे समजून घ्या त्याच्यामध्ये. कारण त्या माशापेक्षाही कमी एकाग्र क्षमता जर आपली झाली असेल तर मला या ठिकाणी याच्यावर थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे. काही मुलं अशी आहेत ज्यांना मी म्हणतोय की तुमची झोप व्हायला पाहिजे, तर 8 तास व्यवस्थित झोप होऊन देखील सकाळी ते अजिबात फ्रेश वाटत नाही आहे. त्याचं काय कारण आहे? ही कारणं थोडी शोधणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळं आपण या ठिकाणी या बारीक गोष्टी आहेत, पण हे ब्रेन फॉगिंग जे आहे, हे जर मला या ठिकाणी समजलं म्हणजे काय होतं लक्षात घ्या, की तुम्ही एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये जात असता आणि गेल्यानंतर मी कशासाठी आलो इथं? असं आपल्याला होतं, लक्षात घ्या. किंवा या ठिकाणी काहीतरी बोलत असतं, आपण आता काय बोलत होतो? असं मध्येच आपलं होऊन जातं, लक्षात घ्या. किंवा मित्राबरोबर बोलता बोलता विषय स्किप होऊन जातो. आता ह्या सहज वाटणाऱ्या गोष्टी आहेत, हे काय आहे? तर हे ब्रेन फॉगिंग आहे, लक्षात घ्या. आणि हे जे आहे हा काय आजार नाहीये, पण ही एक अशी सवय आहे की जी माझी एकाग्र क्षमता जी आहे, एखाद्या गोष्टीवर लक्ष देणं, तास 2 तास 3 तास त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं जे आहे, ते इन्व्हॉल्व्ह होणं या ठिकाणी डिस्टर्ब करणारी ही एक प्रक्रिया आहे, जी या ठिकाणी माझ्या बाबतीत झाल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये खरोखरच अडकले गेलेलो आहोत. त्यातून बाहेर पडण्यासाठी कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. म्हणजे मला अशा पद्धतीचं होतं का? मी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जात असताना, एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जात असताना, मार्केटमध्ये जात असताना विसरतो का? काय कशासाठी चालू आहे त्याच्यामध्ये? असं जर घडत असेल, वारंवार घडत असेल, तर आपल्याला थोडंसं या ठिकाणी त्याचा विचार करणं गरजेचं आहे. आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात घ्या, की आपल्याला जर यातनं बाहेर पडायचं असेल आणि तो आपला फोकस जो आहे तो पुन्हा अचीव्ह करायचा असेल, तर काही या ठिकाणी आपल्याला ट्रिक्स बघावे लागतील. काही उपाय शोधावे लागतील. तर त्यातला पहिला या ठिकाणी म्हणायचं आहे डोपामाइन फास्टिंग. हा काय भाग आहे त्याच्यामध्ये? त्याच्यातला उपाय नंबर 1, झोपेचं सँडविच मॉडेल. म्हणजे काय? की झोपण्याच्या अगोदर 1 तास आणि सकाळी उठल्यानंतर 1 तास मोबाईलला हात लावायचा नाही. आता तुम्ही म्हणाल, "सर 6:55चं लेक्चर असतं. मी 6:45ला उठतो किंवा 6:50ला उठतो आणि मोबाईलच हातात घेतो." आलं लक्षात? तर हे थोडंसं अव्हॉइड करायला लागेल, लक्षात घ्या. कारण हा जो 1 तासाचा वेळ असतो सुरुवातीचा आणि शेवटचा, त्याला अल्फा स्टेज असं म्हणतात, सकाळची किंवा संध्याकाळची, लक्षात घ्या. आपल्या मेंदूची जी आहेत आणि या स्टेजमध्ये समजा रात्री झोपत असताना शेवटचे 1 तास रील बघत-बघत स्क्रोल करत तुम्ही तसंच झोपी गेला, तर डोक्यामध्ये त्याच्यावरच प्रोसेस चालू राहते रात्री झोपेत असताना, लक्षात घ्या. त्यामुळे ते अव्हॉइड करायचे. सकाळी उठल्यानंतर जर समजा पुन्हा या ठिकाणी रील्स आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला असं होतंय का बघा, की त्या रील्सच्या पाठीमागचा जो आवाज दिलेला असतो, हसण्याचा, टाळ्यांचा, जोरदारात म्युझिकचा, ते इरिटेट व्हायला लागलेलं आहे का? आलं लक्षात? ते इरिटेट व्हायला लागले याचा अर्थ तुम्हाला ते डिस्टर्ब करायला लागलेलं आहे, हे जाणवतंय. तर त्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला शोधावा लागेल. म्हणून आपण या ठिकाणी काय करायचं, की हे पहिलं मॉडेल, की 1 तास अगोदर आणि 1 तास नंतर मला मोबाईल हाताळायचा नाही आहे, लक्षात. एका तासानंतर मग तुम्हाला जर 6:55ला लेक्चर अटेंड करायचं असेल, तर 5:55ला तुम्हाला उठावं लागेल, लक्षात घ्या. आणि उठून थोडंसं तुमचं काय बाकी फ्रेश व्हायचं आहे, वॉर्मअप करायचं आहे, काय करायचं आहे तुम्ही करून इथं उपस्थित राहू शकता. तर ते तुम्हाला फॉलो करता येईल. संध्याकाळी झोपत असताना आपली एक कन्सेप्ट आहे. तुम्ही ती बघितली असेल तर लक्षात त्याच्यामध्ये, की ज्याच्यावर आपण या ठिकाणी चर्चा करतो होतो. पार्किंग. रात्री 10 नंतर आपल्याला मोबाईल पार्क करायचा आहे सकाळी 6 वाजेपर्यंत. मोठा स्पॅन आहे, लक्षात घ्या. रात्री 10 ते सकाळी 6 मोबाईल पार्किंगला लावणं. 6:45 पर्यंत मोबाईल पार्किंगला किती मोठा वेळ आहे. ज्यातनं मोबाईलपासून तुम्ही बाजूला राहाल, नोटिफिकेशनपासून बाजूला राहाल आणि 24 तासांमधले हे जर करता या ठिकाणी 8 तास तुमचे असे जायला लागले, तर फार चांगला इफेक्ट तुम्हाला जाणवणार आहे, लक्षात घ्या त्याच्यावर. त्यामुळे हा अल्फा टाईम जो आहे, अल्फा स्टेज जी आहे, ती समजून घेणं. मी ज्या कन्सेप्ट सांगतोय ना, ती नावं आपल्याला नवीन असू शकतात. लक्षात तुम्हाला कदाचित माहिती पण असू शकतं. पण त्या कन्सेप्ट लिहून घ्या. त्याला सर्च करा.
त्यावेळच्या काय क्रिया होतात, त्याच्या ऍक्शन काय असतात, रिॲक्शन काय असतात, हे समजून घ्या, लक्षात घ्या. माझा प्रयत्न हा आहे, लक्षात घ्या. मी एआयचा वापर करून ज्यावेळेला लेक्चरचं मॉडेल बनवतो, त्यावेळेला मी त्याला हे सांगितलेलं असतं की मला एकही टर्म्स रिपीट करायची नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे पाठीमागच्या बोललेल्या याच्यातले मी उदाहरणं रिपीट करेन, पण कन्सेप्ट कुठलीही रिपीट होणार नाही. त्यामुळे तुम्ही ती लिहून घ्या. रेकॉर्डिंग केले आणि मी तर बघतो त्याच्यामध्ये असं करू नका. प्रत्येक गोष्ट आपण लिहून घेणं गरजेचं आहे, की त्या टेक्नॉलॉजीवर, त्या टर्मिनॉलॉजी जी आहे त्याच्यावर या ठिकाणी विचार करा, समजून घ्या, त्याच्यावर थोडा रिसर्च करा. म्हणजे आपण जी चर्चा करतोय, बोलतोय, त्याला काहीतरी या ठिकाणी बेस प्राप्त होईल, लक्षात घ्या. दुसरं आहे, मोबाईलला बोरिंग बनवता येईल का? बोरिंग बनवणं म्हणजे काय, की मोबाईल ग्रेस्केलला वापरा, ही पद्धत या ठिकाणी माझा मुलगा वापरतो. मला या ठिकाणी ते माहित नव्हतं. त्याचा मोबाईल हा जो आहे ना, ते त्याचे आयकॉन दिसत नाही, तर त्याची नावं दिसतात. ग्रे स्केलमध्ये व्हॉट्सअप दिसतं, ग्रे स्केलमध्ये इंस्टाग्राम दिसतं, आलं लक्षात? अशी नावं दिसतात त्याच्यावर तिथनं. आणि मग तो ज्या वेळेला सगळं स्क्रोल करते, स्वतःलाच बोर वाटायला लागतं, नको वाटतं ते जास्त वेळ हातात घ्यायला. इंस्टाग्राम जर तर ब्लॅक अँड व्हाईट का ग्रे स्केलमध्ये दिसायला लागलं, कदाचित तुम्हाला ते अवॉइड करायला लागेल, लक्षात घ्या, सवय लावण्यासाठी. तर मोबाईल ग्रे स्केल मोडमध्ये जर केला, त्याच्यावर लक्ष वेधलं जाईल, त्याकडे तुमचं लक्ष लागेल. म्हणून या ठिकाणी काय केलेलं आहे, त्या पद्धतीचे कलर ठेवलेले आहेत. ते जर करता या ठिकाणी आपल्या आता स्क्रीनवर बघा, त्याच्यामध्ये आमईच्या स्क्रीनवर या ठिकाणी लाल कलर दिसतो, लगेच दिसतो समोर असताना, लक्षात घ्या. बाकीचे सगळे जे स्क्रीन आहे, तळवणकर सरांच्या मोबाईलला या ठिकाणी आपल्याला लोगो दिसतो, तिकडे लक्ष जातं. हर्षाचा या ठिकाणी फोटो आहे, तिकडे लक्ष जातं. पण बाकीचे जे आहेत, आता अनिशा आहे किंवा अश्विनी आहे, बाकीच्यांनी काहीच लावलेलं नाही प्रोफाईलला, फक्त खाली नाव आहे. तर तिकडे लक्ष जातं का आपलं? नाही जात आहे लक्षात त्याच्या बाबतीत. त्यामुळे आपल्याला आपल्या मोबाईलला जर करता ब्लॅक अँड व्हाईट का ग्रेस्केल मोडवर आणता आलं, तर तुम्ही स्वतःवरच 5 मिनिटात फोन बाजूला ठेवून द्या. ही वापरण्याची पद्धत होऊ शकते का? तर 100% मी बघितलं घरचं एक्झाम्पल. माझा मुलगा ते वापरतो, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की अशा पद्धतीने तो करतो. त्याला मी सांगितलेलं नाही, ही कॉन्सेप्ट त्याच्याकडून मला समजली, कारण त्याने त्याच्या अभ्यासाच्या पद्धतीसाठी हा रिसर्च केलेला होता. तर त्याचाही वापर तुम्हाला या ठिकाणी करता येईल. जसं मगाशी सांगितलं तसं, की आपल्याला काय करायचं आहे, की नोटिफिकेशन्स ज्या आहेत त्या म्यूट करायच्या. जेवढे ग्रुप आहेत तुमच्याकडे, आलं लक्षात? आता आपले ग्रुप, आम्ही बरोबर सकाळी उठल्यानंतर धड 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 5-7 ठिकाणी या ठिकाणी नोटिफिकेशन टाकतो, लक्षात त्याच्यावर. त्यावेळेला तो उठलेला असतो. आम्ही टाकणारी वेळ ही आपल्या कार्यक्रमाच्या वेळची वेळ आहे, तो टाकतो, लक्षात. असं ज्या ज्या ग्रुपला तुम्ही आहात आणि ते सारखं धड 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 वाजायला लागलं सगळं त्याच्यावर तिथनं, तर ते डिस्टर्ब करते आपल्याला. ते म्यूट करता येतील का? कामाच्या व्यतिरिक्तचे जे ग्रुप आहेत ते म्यूट करता येतील का? आवश्यकता नाही त्यातून लेफ्ट होता येईल का? नोटिफिकेशन युट्यूबच्या, इन्स्टाच्या किंवा तुम्ही जे अजून स्नॅपचॅट वगैरे जे वेगळे वेगळे ऍप्लिकेशन वापरता, कुठलंही सोशल मीडिया मार्केटिंगचं ऍप किंवा झोमॅटो असेल, स्विगी असेल, किंवा तुम्हाला या ठिकाणी मुलींच्या याच्यासाठी ते मिशो असेल, मिंत्रा असेल, किंवा या ठिकाणी तुम्हाला मेक माय, जे काय तुम्ही असे ऍप्लिकेशन वापरता की ज्याला नोटिफाय मी अपडेट आणि ऑफर, याला क्लिक केलेलं असेल, ते सारखं वाजत राहतं, सारखं वाजत राहतं, सारखं काही ना काहीतरी अपडेट देत राहतं. त्याला या ठिकाणी तुम्ही जाणीवपूर्वक म्यूट करणं किंवा त्या सर्व्हिसेस ऑफ ऑफ करणं हे गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळं आपल्याला मोबाईल हा आपल्याला आपला असिस्टंट किंवा नोकर म्हणून वापरता आला पाहिजे. त्याला आपला ओनर बनू द्यायचा नाही, लक्षात घ्या. हे व्यसन कुठपर्यंत गेलेलं आहे, म्हणजे काही या ठिकाणी दुर्दैवी घटना ज्या वेळेला आपण बघतो, की मला मोबाईल वापरायला दिला नाही म्हणून या ठिकाणी एखाद्याची हत्या केली किंवा स्वतः आत्महत्या केली. गेम खेळू दिला नाही म्हणून हत्या हत्या केली. हे कसं वाटतं? तुम्हाला माहित आहे ना, की आपल्या महाराष्ट्रामध्ये एका मंत्री महोदयांना स्वतःचं खातं सोडायला लागलं. का? कारण कामकाज चालू असताना ते या ठिकाणी मोबाईलवर या ठिकाणी गेम खेळत होते. आलं लक्षात तुम्हाला? म्हणजे आपण व्यसन जे आहे मोबाईलचं, आता तुम्ही सर काय सगळेच खेळतात, त्याला व्यसन कसं म्हणता येईल? पण प्रायोरिटी होती ना तुमची. सभागृहामध्ये असताना तुमचं महत्व पुढे असायला पाहिजे होतं. याच्यापेक्षा दुसरं तुम्हाला मोबाईलच्या व्यसनाचं उदाहरण असू शकत नाही, लक्षात त्याच्यावर. त्यामुळे तुम्ही तिकडे लक्ष द्यायला पाहिजे. माझ्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला या ठिकाणी कार्यक्रमाच्या वर असलं स्टेजवर, की फोन येतात, मेसेज येतात, आलं लक्षात? अपडेट होत असं सगळं त्याच्या बाबतीतनं. आणि मग मला काही माझे जे वेलविशर आहेत ते फोटो काढून टाकत असतात. सर तुमचं लक्ष अजिबात नव्हतं. सर तुमचं लक्ष मोबाईलमध्येच होतं, लक्षात त्याच्या बाबतीतनं. स्टेजवर या ठिकाणी तुमचं लक्ष इकडे असायला पाहिजे. हे माझ्याकडूनही चुका होत आहेत त्याच्या बाबतीतनं. पण आता काही गोष्टी अवॉइड करता येत नाहीत, काही गोष्टी टाळता येत नाहीत, हे लक्षात घ्या. सगळंच राज्यभराचं नेटवर्क ज्या वेळेला या ठिकाणी मोबाईलमध्ये असतं आणि काही मेसेजेसला जर रिप्लाय वेळेवर गेला नसला तर काम थांबलेलं असतं. त्यामुळे त्या गोष्टी कराव्या
लागतात त्याच्यामध्ये. मॅक्झिमम अवॉइड करण्याचा प्रयत्न मी स्वतः करतोय. तुम्ही देखील या ठिकाणी बरं माझ्या कार्यपद्धतीमध्ये तुमच्या कार्यपद्धतीमध्ये असणारा फरक पण तुम्ही लक्षात घ्या. नाहीतर तुमच्या बी कुणी असं, सर तुम्ही आम्हाला शिकवताय लोकांसांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण, तुम्हीच मोबाईलवर स्टेजवर बघत असता, तुमचं या ठिकाणी मेसेजला रिप्लाय चालू असतं. या पद्धतीचं कसं सांगता येईल? या पद्धतीचं या ठिकाणी कंपॅरिझन करू नका. कारण एक स्टेज मी तुमच्यापेक्षा पुढे आहे असं मला वाटतं. तुम्हाला अजून तुमचा मार्ग सापडायचा आहे. तुम्ही अभ्यासाच्या भूमिकेत आहात जास्त. मी अभ्यासाच्या भूमिकेमध्ये आहे थोडासा कमी, आणि मी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह भूमिकेमध्ये थोडा जास्त आहे. त्यामुळे या गोष्टी होतात हे लक्षात घ्या. पण मॅक्झिमम या ठिकाणी प्रयत्न करा. तुमच्यापेक्षा जास्त अधिकारानं मोठी असणारी व्यक्ती, पदानं मोठी असणारी व्यक्ती, वयानं मोठी असणारी व्यक्ती, अनुभवानं मोठी असणारी व्यक्ती ज्यावेळेला तुमच्या आजूबाजूला आहे, त्यावेळेला आपलं लक्ष मोबाईलकडे नाही तर त्या समोरच्या व्यक्तीकडे असलं पाहिजे. तो त्याचा सन्मान असतो, अन्यथा तो त्याचा आपण केलेला अपमान असतो, हेही लक्षात घ्या. तो त्याचा सन्मान आणि अपमान ह्या दोन्ही गोष्टी असतात त्या समजल्या पाहिजेत. एखाद्या व्यक्तीची वेळ घेऊन तुम्ही त्याला भेटायला गेलाय आणि त्याच्याशी बोलत असताना तुम्ही मोबाईलमध्ये बघताय, हे चालत नाही. तुम्ही तुमच्या प्राचार्यांच्या केबिनमध्ये गेलात आणि प्राचार्यांनी तुम्हाला अटेंड न करता मोबाईल, हा बोल तुला काय करायचं, मग तुम्ही जर मोबाईल बघत बसले असतील त्याच्यामध्ये, तर तेही आपल्याला आवडणार नाही. आलं लक्षात? त्यामुळे तुम्ही या गोष्टी या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. या इतक्या चांगल्या पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी काय म्हणतात टॅकल करता येतील, जर तुम्ही पहिल्यांदा ऍक्सेप्ट केलं की माझ्यावर मोबाईल या ठिकाणी जरा भारी झालेला आहे, हे लक्षात घ्या. जर मला ते या ठिकाणी भारी झालेलं आहे हे जर कळालं नाही किंवा मी जर ते ऍक्सेप्ट नाही केलं, तर आपण या ठिकाणी थोडंसं, कारण जोपर्यंत मला वाटतच नाही ना की मी थोडंसं काहीतरी चुकीचं करतोय, तोपर्यंत ती दुरुस्त होत नाही. आता मला फक्त एक या ठिकाणी सांगा, मी ह्या कन्सेप्ट रिपीट करतोय. या कन्सेप्ट पहिलं जसं आपण बघू, डिजिटल डिटॉक्स. डिजिटल डिटॉक्स नावाची कन्सेप्ट किती जणांना यापूर्वी माहीत होती, त्याने हँड रेज करा. डिजिटल डिटॉक्स. ठीक आहे. डिजिटल डिटॉक्स हा शब्द दुसरा तिसरा काहीच नसून मोबाईलला स्वतःपासून लांब ठेवणं. कुठल्याही आता मोबाईलला लांब ठेवायचं म्हणजे लॅपटॉपवर काम करायचं असं नाही. टोटली ह्या सोशल किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी पासून बाहेर राहणं. हे 8 ते 10 तासाचं तुम्हाला राहता येतं का ते बघा. आलं सर, डिजिटल डिटॉक्स. आज ज्या कन्सेप्ट बघितल्या, मोबाईलचं व्यसन ही काय कन्सेप्ट आहे ही आपण बघितली. ब्रेन फॉग काय आहे हे आपण बघितलं. डिजिटल डिटॉक्स काय आहे हे बघितलं. डोपामाइल, इन्स्टंट डोपामाइल का डोपामाइल फास्टिंग काय प्रकार आहे तो बघितला. अल्फा स्टेज जी आहे मेंदूची ती आपण बघितली. आणि झोपण्याचं सँडविच मॉडेल जे आहे याच्यावर आपण या ठिकाणी चर्चा केली. लक्षात, झोपेचं सँडविच मॉडेल काय आहे? 1 तास अगोदर 1 तास नंतर मोबाईल बघायचा नाही. आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी यातली एक कन्सेप्ट बघितली, ती लक्षात घ्या की आपल्याला या ठिकाणी मोबाईल बोरिंग बनवण्यासाठी त्याला ग्रेस्केल मॉडेलमध्ये आणता येईल का, आणि किल युअर नोटिफिकेशन, नोटिफिकेशन ऑफ करता येतील का, या गोष्टींच्यावर आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे, हे लक्षात त्याच्या बाबतीत. त्यामुळे तुम्हाला आजच्या विषयामध्ये जे काही मिळालं हे समजून घेणे, ज्या कन्सेप्ट आज मी सांगितल्या त्या कन्सेप्ट थोडं लिहून घेऊन त्याच्यावर या ठिकाणी तुम्ही रिसर्च करा. हे लेक्चर संपल्यानंतर कधीतरी 5 मिनिटं कमीत कमी याला द्या. हे गुगल करा. मी काय या ठिकाणी हे सगळ्या माहिती ज्या आहेत त्या प्रत्यक्ष पुस्तक वाचण्यातून मिळवलेल्या नाहीत, हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय, लक्षात घ्या. मी थोडासा स्मार्टपणे ह्या एआयच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून तुमच्यापर्यंत ही माहिती चांगल्या पद्धतीने कशी पोहोचवता येईल याचा प्रयत्न करतोय. कन्सेप्ट एक्सप्लेन करतोय. तुम्ही त्याच्यावर अजून थोडासा रिसर्च करा आणि मग ठरवा स्वतःचा पाथ काय असेल तो, त्याला घेऊन पुढे जाता येईल, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. तर आजच्या सेशनमध्ये आपण इथंच थांबतोय. आपल्याला या ठिकाणी ज्या टास्क दिलेला आहे तो तुम्ही कंप्लीट करत असाल असे या ठिकाणी हे आहे. उद्या आता आपण या ठिकाणी काय इमोशनल इंटेलिजन्स लेक्चर पण असतं, आणि आपण या ठिकाणी तिथंच या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्ता आणि नात्यांचा या ठिकाणी आपला जो काही नातेसंबंधाचा प्रवास आहे त्याच्यावर आपण चर्चा करत असतो. तर तो उद्या आपण भेटणार आहोत. आजच्या दिवसासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. नागपूरमधले जे कोणी मंडळी असतील त्यांना आपण कमला नेहरू महाविद्यालयामध्ये 10:15 वाजता भेटणार आहोत सगळे. त्याच्यावर धन्यवाद.